राज्यात निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू, मात्र मराठवाड्यातील प्रचाराकडे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचं दुर्लक्ष. प्रचाराकडे स्टार प्रचारकांनी फिरवली पाठ. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांकडून नोंदवण्यात आले मूळ वतनदारांचे जबाब. एकूण 25 ते 30 जागा मालकांचे नोंदवले जबाब. रत्नागिरीच्या लांजा नगर परिषदेत महायुती विरुद्ध मविया अशी थेट लढत. लांजात उमेदवारांकडून घरोघरी जाऊन प्रचार. सावली कुरूप यांना महायुतीकडून उमेदवारी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 30 नोव्हेंबर रोजी अक्कलकोटमध्ये प्रचार सभा. 3 नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची सभा. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती. विरोधकांनी कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र न्यायदेवतेने आमच्या विश्वासावर शिक्कामोर्तब केला. उज्ज्वला थिटे यांचा अर्ज फेटाळल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या प्राजक्ता पाटील यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली प्रताप सरनाईक यांची भेट. एसटीच्या विविध मागण्यांसंदर्भात भेट. बोरिवली पूर्वेत राजकीय राडा. भाजपचे गणेश खणकर आणि सुबोध माने भिडले. गणेश खणकर यांना मारहाण झाल्याचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुबोध मानेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज 19वी सुनावणी. बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडणार सुनावणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचारात स्वकीयांवरच टीका. आमदार संजय देरकर यांनी लगावला टोला. वणीच्या विकासासाठी आम्हाला बहुमत मिळेल, देरकर यांचा दावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंगोली दौऱ्यावर. भाजपचे आमदार नीता वांगर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची आज हिंगोलीत प्रचार सभा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर. पाचोरा आणि मुक्ताईनगर येथे एकनाथ शिंदेंची प्रचार सभा होणार. सायंकाळी एकनाथ शिंदे अहिल्यानगर दौऱ्यावर. मुंबईतील 32,000 एकर शासकीय जागेवर अतिक्रमण. मुंबई उपनगरातील अतिक्रमित जमीन सरकारच्या ताब्यात घेण्यासाठी मंगलप्रभात लोढा यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक. डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पती अनंत गर्जेला आज न्यायालयात करणार हजर. अनंत गर्जेला दिलेली 4 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार. आपण जिल्ह्याची पालक आपल्या घरचा माणूस असेल तरी चुकीला चूकच म्हणणार. बीडमध्ये पालकमंत्री पंकजा मुंडेंचे वक्तव्य. कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी राजाभाऊ पातकर यांची नियुक्ती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील यांच्याकडून नियुक्ती. संतोष बांगर हिंगोलीला लागलेला कलंक. निवडणुकीत मिंदे गट 4थ्या क्रमांकावर फेकला जाईल. भाजपचे आमदार तानाजी बुटकुळे यांची टीका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं युनेस्को मुख्यालयात अनावरण. राज्य सरकारने भेट दिलेल्या प्रतिमेचं संविधान दिनी अनावरण. जळगाव पालिकेतील बोगस मतदारांबाबत ॲडव्होकेट पियुष पाटील यांची तक्रार. प्रारूप मतदार यादीत 3,800 बोगस मतदार असल्याचा आरोप. वर्ध्यात भाजप उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. पालकमंत्री पंकज मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन. मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित. नागपूर शहरातील 45,000 दुबार मतदारांना मतदानापूर्वी हमीपत्र द्यावं लागणार. प्रशासनाची दुबार मतदारांकडून हमीपत्र घेण्याची तयारी. प्रारूप मतदार यादीत 45,000 दुबार मतदारांपुढे डबल स्टार. अमरावतीत नगराध्यक्ष पदासाठी 71 तर नगरसेवक पदासाठी 1,255 उमेदवार. 3 उमेदवारांना कोर्टाचा दिलासा तर 6 याचिका कोर्टाने फेटाळल्या. बीडचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडेंवर जीवघेणा हल्ला. राम खाडेंसह 3 सहकाऱ्यांवर हल्ला. राजकीय वैमनस्यातून हल्ला केल्याचा सहकाऱ्यांचा आरोप. निवडणुकांबाबत विविध याचिकांवर आज उच्च न्यायालयात सुनावणी. निवडणुकांबाबत विविध मुद्द्यांवर तब्बल 36 याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल. अंबरनाथमध्ये भाजप उमेदवारांच्या भावावरती कोयत्याने हल्ला. भाजपचा प्रचार करत असल्याच्या रागातून हल्ला झाल्याचा आरोप. अंबरनाथमध्ये भाजप आणि रिपाई आठवले पक्षाची युती कायम. युती तुटल्याच्या घोषणेनंतर रिपाई पक्षाची भाजपाकडून मानधरणी. अंबरनाथमध्ये प्रचार कार्यालयाच्या परवानगीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये हाणामारी. शिवसेनेचे उमेदवार सुनील सोनी जखमी. दोघांच्याही प्रचार कार्यालयांची परवानगी रद्द.
आमदार निलेश राणेंचा रडीचा डाव. निलेश राणेंना आमदार बनण्यासाठी मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांचीच बदनामी करण्याचा प्रयत्न. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची टीका. मोठी बातमी. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पती अनंत गर्जेला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. 4 दिवसांची पोलीस कोठडी आज संपली आहे. पोलीस आता आज पुन्हा कोठडीची मागणी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा परिषदेच्या 9 शिक्षकांचं तडकाफडकी निलंबन. बदली प्रक्रियेत खोटी माहिती दिल्याने कारवाई. सांगलीच्या मिरजेत संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण. स्वाभिमानी आंबेडकर संघटनेचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या हस्ते अनावरण. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाने दिलेली 7,000 जन्म मृत्यू प्रमाणपत्र रद्द. 1 वर्षानंतर प्रमाणपत्र देताना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची परवानगी न घेतल्याने कारवाई. नातेवाईकांना नव्याने काढावी लागणार जन्म प्रमाणपत्र. सोलापुरात विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा. 26 नवदाम्पत्यांनी हजारोंच्या साक्षीने बांधल्या रेशीम काठी. आमदार देवेंद्र कोठेंकडून 26 नवदाम्पत्यांना संसार उपयोगी साहित्य वाटप. झांजेश्वर येथील पुरातन महादेव मंदिरात चंपाषष्ठी महोत्सव भक्तिभावात साजरा. महोत्सवात खंडेराय बानाई माता यांच्या सजीव पात्रांची शोभायात्रा आणि भंडाऱ्याची उधळण. त्रिभाषा धोरण समिती शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यशाळेला शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे प्रमुख डॉक्टर दीपक पवार यांचा विरोध. रेल्वे मंत्रालयाच्या 2,781 कोटी रुपये खर्चाच्या 2 प्रकल्पांना मंजुरी. राज्यातील बदलापूर ते कर्जत या 32 किलोमीटरच्या पट्ट्यात 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचा समावेश. मनसेच्या विद्यार्थी संघटनेचं आज नाशिकमध्ये आंदोलन. तपोवनातील वृक्ष बचाव आंदोलन करणार. मालेगाव अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला आज मालेगाव कोर्टात हजर करणार. हिंगोली ग्रामीण भागात धुक्याची चादर. पहाटे धुक्यांमध्ये रस्त्यावरील पारदर्शकता कमी. धुक्यांमुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता. मुंबईतील हवेची पातळी अत्यंत खालावली. मालाड बोरिवलीची हवा अति वाईट. माझगाव वरळीनंतर बोरिवलीतील हवेचा दर्जा घसरला. मागील 2 दिवस मुंबईच्या हवेचा दर्जा खराब. भूवैज्ञानिक विभागाची अमरावतीतील शिवणगावाला भेट. अमरावतीत जाणवणारे भूकंपाचे धक्के नाही, त्यामुळे घाबरून जाऊ नका. पावसामुळे जमिनीत हालचाली काही दिवसात बंद होतील, विभागाचं स्पष्टीकरण. राणीच्या बागेमुळे महापालिकेला 8,44,83,000 एवढा महसूल प्राप्त. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाला नागरिकांची पसंती. नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे या 3 जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे 91 बिबटे आहेत सध्या जेरबंद. पिंजऱ्यातील बिबटे सोडायचे कुठे, हा वनविभागापुढे प्रश्न. प्रतापगडावर आज शिवप्रताप दिन सोहळा. सोहळ्याची प्रशासनाकडून जय्यत तयारी. शिवरायांकडून अफजलखानाचा वध. या प्रतापाला आज 366 वर्ष पूर्ण. अग्निपथ योजना अग्निवीर आणि सैनिकांमध्ये भेदभाव निर्माण करणारी. उच्च न्यायालयात दाखल याचिकेत दावा. सैन्याच्या कुटुंबियांना मिळणारे लाभ अग्निवीरांच्या कुटुंबाला मिळणार नसल्याच्या निर्णयाला आव्हान. शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर. परीक्षा परिषदेकडून नवी तारीखही जाहीर. आता शिष्यवृत्ती परीक्षा 8 फेब्रुवारी ऐवजी 22 फेब्रुवारी 2026 ला होणार. पुणे पोलीस आयुक्तालयाला मिळणार 2 पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी मिळणार. पुण्यात 5 नवीन पोलीस स्टेशन स्थापन होणार. लवकरच शासन आदेश जाहीर होणार. मुंबई 3 डिसेंबरला पाणी कपात राहणार. तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे निर्णय. पुणे मेट्रोच्या टप्पा 2 मधील मार्गिका 4 आणि मार्गिका 4 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये प्रकल्पाला मान्यता. भाजपच्या राजवटीमध्ये संविधान दिन साजरा करणे गुन्हा. संविधान रक्षणासाठी लढत राहू, जिनत शबरीन यांचं वक्तव्य. पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण. शीतल देशवाणीच्या याचिकेवर आज सुनावणी झालीच नाही. एफआयआर रद्द करण्याबाबत केली होती याचिका. विरारमध्ये श्री द्वारकाधीश मंदिराची प्राण प्रतिष्ठा. 5 दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन.
मुंबईत कचरा संकलन गाड्यांमध्ये भ्रष्टाचार, कचरा संकलनासाठी निकृष्ट दर्जाच्या गाड्या, यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना नाहक त्रास. पालिका प्रशासनाची अद्याप कारवाई नाही. नवी मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प. वाशी ब्रिजहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात रामकाल पथाला सुरुवात. पुनर्वसनासाठी नागरिकांचा विरोध. 2 दिवसात जर महापालिका आयुक्तांकडून निर्णय आला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा. लातूरमध्ये महानगरपालिकेसमोर पैसे ठेवून आंदोलन. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ. प्रशासन टाळाटाळ करत असल्याने आंदोलन. टीईटी पेपर फुटी प्रकरणाचे यूपी बिहार कनेक्शन. आंतरराज्य रॅकेट कार्यरत असल्याची पोलिसांची माहिती. आंतरराज्य टोळ्यांचे 4 वर्षापासून कारनामे सुरू. भिवंडी पालिका मुख्यालयाच्या इमारतीवरील नावातील अक्षर पडलं. 2 महिन्यांपासून पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. पालिका परिसरातील आवश्यक सुविधांसह नावाबाबतही उदासीन असल्याची चर्चा. भटक्या श्वानांना शेल्टरमध्ये ठेवणं ही क्रूरता. सुप्रीम कोर्टाने श्वानासंदर्भात निर्णय पेटाला अमान्य. निर्णयाविरोधात पेटा इंडिया आवाज उठवणार. पवना धरण परिसरात जलसंपदा विभागाची धाडसी कारवाई. 8 अनधिकृत बंगल्यांचे अतिक्रमण हटवले. प्रशासनाच्या हालचालींमुळे अनेकांनी स्वयंस्फूर्तीने स्वतःच अतिक्रमण काढले. कल्याणमध्ये नामकरणावरून वाद. गोरीपाडा सिटी पार्क रस्ता आणि चौकाच्या नामकरणावरून ग्रामस्थ आणि माजी नगरसेवक आमने सामने. उद्घाटन रद्द. परभणीच्या पूर्णा तालुक्यात मुंबरमध्ये 12 एकर ऊस जळून खाक. अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा शेतकऱ्याचा आरोप. तोडणीसाठी तयार असलेला ऊस जळाल्याने शेतकरी संकटात. विदर्भातील कापूस खरेदी केंद्रांच्या कमतरतेवरून नागपूर खंडपीठाची नाराजी. आवश्यक 557 पैकी केवळ 89 केंद्र सुरू असल्याने नाराजी. 2030 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन. 2030 मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार. 20 वर्षांनंतर भारताला आयोजन करण्याची संधी. स्कॉटलंडमधील ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा महासभेत मान्यता. आपल्या भवितव्याचा निर्णय बीसीसीआय घेईल. टीम इंडियाच्या दारुण पराभवानंतर गौतम गंभीरचं वक्तव्य. सलग 3 दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारांनी आज जोरदार पुनरागमन केले. फक्त 2 स्टॉक्स घसरले. गेल्या 5 महिन्यातील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमधील सर्वात मोठी वाढ. अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ 2 नॅशनल गार्ड सैनिकांवर गोळीबार. नॅशनल गार्ड सैनिक जखमी. संशयिताला अटक. प्रकरणाची दहशतवादी दृष्टिकोनातून चौकशी सुरू. हाँगकाँगमधील 7 बहुमजली इमारतींना भीषण आग. आगीत 44 जणांचा मृत्यू. जवळपास 300 जण बेपत्ता. अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू. पोलिसांकडून 3 संशयितांना अटक. पुण्यातील आंदेकर टोळीवर आणखी गुन्हा दाखल. फराजखाना पोलीस स्टेशनमध्ये आंदेकर टोळीतील 11 जणांवर 30 कोटींची खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल. जळगावात डोळ्यात मिरची पावडर टाकून 8 लाखांची रोकड चोरणाऱ्या 2 आरोपींना अटक. आरोपींकडून संपूर्ण रक्कम हस्तगत. वाढदिवस असलेल्या मित्राच्या अंगावर 5 मित्रांनी ओतलं रॉकेल. कुर्ल्यातील घटना. गुन्हा दाखल करत 5 जणांना अटक. पुण्यात बनावट दारू कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाचा छापा. देशी आणि विदेशी दारूचा 1,14,000हून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. 4 आरोपींना अटक. कल्याणमध्ये गेम झोनवर पोलिसांची छापेमारी. मालकासह 3 अटक. गोरखधंदा सुरू असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस. मीरा भाईंदरमध्ये घरफोडी करणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून 13 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 दुचाकी जप्त. नवी मुंबईत 100पेक्षा जास्त बांगलादेशींना घेतला ताब्यात. कारवाईत महिलांचा मोठा समावेश. नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई. कल्याणच्या देसाई खाडी निर्जन स्थळी सुटकेसमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज आता समोर. आरोपीला डायघर पोलिसांनी अवघ्या 24 तासात केलं अटक. मालेगावात पुन्हा 13 वर्षीय मुलीवर अत्याचार. 55 वर्षाच्या नराधमाकडून अत्याचार. पीडित मुलगी गतिमंद असल्याची माहिती. किरकोळ वादातून पत्नीची हत्या करत पती फरार. डोंबिवलीच्या कोळेगाव परिसरात धक्कादायक घटना. पोलिसांकडून तपास सुरू.
पुण्यात येरवडा कारागृह परिसरात शिपायाला मारहाण करणारा पोलीस हवालदार निलंबित. कारागृहातून न्यायालयाकडे कैदी घेऊन जाताना हवालदाराने शिपायाला शिवीगाळ करत मारहाण केली होती. या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.